राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। काही ठिकाणी ॲप चालत नसल्यानं गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची झुंबड। रिकामे टाक्या घेऊन नागरिक तासनतास वेटिंगवर। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल चालक आणि वडापाव विक्रेत्यांचे मोठे हाल। अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि कॅफेमध्येही पुन्हा चुली पेटल्या। लाकूड आणि कोळशाचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याची कसरत। भारतात तेलाची कमतरता नाही। सीएनजी आणि पीएनजीचा 100% पुरवठा सुरू। बुकिंग संख्या सुमारे 75 लाखांपर्यंत वाढली। अफवांना बळी पडून इंधन खरेदी करू नका, केंद्र सरकारचं आवाहन। मध्य पूर्व आशियाई तणावाचा भारतावर परिणाम नाही। तेलाच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत। काँग्रेसकडून राजकारण सुरू। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। मुंबईत गॅस कनेक्शन कापण्याच्या भीतीनं सायबर भामट्यांचा धुमाकूळ। 4 दिवसात 24,42,000ची फसवणूक। नागरिकांनी संशयास्पद फोन कॉल्सपासून सावध राहून कोणतीही लिंक क्लिक करू नये, सायबर पोलिसांचं आवाहन। इंडिगो उद्यापासून अतिरिक्त इंधन भाडं आकारणार। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमान प्रवासावर अतिरिक्त भाडं। 425 ते 2,300 रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडं आकारलं जाणार।